तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला म्हणजे असा कोणताही टॉपिक आपल्याला शिकायचा नाही, कोणती गोष्ट स्टार्ट करायची नाही. आज मी जो संवाद साधायला आलो आहे ते मागच्या 2 महिन्यापासून जे आपलं काम ठप्प पडलं आहे, 2 ते 3 महिन्यापासून ते का ठप्प पडलं हे तुमच्यासोबत शेअर करायला आलो आहे मी. आणि माझी कन्सिस्टन्सी कशी ब्रेक झाली आणि आता मी परत कन्सिस्टन्सीवर कसं येतो हे तुम्हाला मी सांगतो. दुसरी गोष्ट म्हणजे की मी मध्ये खूप वेळा ट्राय केलं व्हिडिओ टाकण्याचं. तर जशी माझी कन्सिस्टन्सी तुटली तशी विद्यार्थ्यांची मध्ये पण कन्सिस्टन्सी तुटली. पण हे असं व्हायला नाही पाहिजे. मेन म्हणजे की बरेचसे मुलं जवळपास पहिले 2 व्हिडिओ बघितल्यानंतर पुढच्या व्हिडिओला जास्त रिस्पॉन्स देत नाही. मला काय माहिती की मी जेवढं कंटेंट देतो ना त्या कंटेंटमध्ये कुठलीही कमी नाही. मी खूप सारे मोठ्या यूट्यूबरची पण प्लेलिस्टची माहिती घेऊन आलेलो आहे. असं नाही की डायरेक्टली तुम्हाला शिकवतो आहे असं सिंगल व्हिडिओ टाकत होतो. तुम्ही बघा पायथॉनचीच आपली सिरीज किती दिवसापासून चालते आणि किती टॉपिक झाले आणि पण त्याच्यामध्ये डेप्थ बघा तुम्ही. मी सगळे टॉपिक कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता काही दिवस मी म्हणलो की चला रेकॉर्डेड नाही चालत आहे मुलांना, तर थोडं लाईव्ह देऊन बघू. लाईव्हला सकाळी किती जण येत होते? 2 आणि 3 जण येत होते. आणि एफर्ट्सचा विषय नाही. मी तुमच्यासाठी खूप काही गोष्टी आत्तापर्यंत होत्या त्या मी त्यागून दिलेल्या आहे. मला खूप जणांसोबत या गोष्टीवरून ते वादविवाद पण करायला लागले. पण आता मी ठरवलं आहे की माझं जे एम आहे म्हणजे माझा पूर्ण फोकस आता यूट्यूबवरच राहणार आहे. इवन मी इंस्टाग्रामवर डेली कंटेंट पण अपलोड करते. सगळ्या गोष्टी मला माहिती, मोस्ट ऑफ दी मुलं इंस्टाग्रामवरूनच आपल्याशी कनेक्टेड झालेले आणि ते काम पण तिथे चालू राहणार आहे. पण मला असं कुठंतरी जाणवतं की तुम्ही ना एक फक्त शॉर्ट फॉर्मच्या कंटेंटमध्येच गुंतलेलं आहे. की जसं कोणी सांगितलं उद्या उठून की PDF कमेंट करा, तुम्ही सगळ्या ठिकाणी PDF कमेंट करत बसता, प्रत्येक ठिकाणी काय लिंक कमेंट करत बसता. अरे पण ही गोष्ट समजून घ्या, जो समोरचा तुम्हाला सांगतोय ना की ही PDF फॉलो केली तर तुमचं हे होऊन जाईल, ती PDF फॉलो केली तर तुमची इंटरव्ह्यू क्रॅक होऊन जाईल, ही गोष्ट फॉलो केली तर तुमची क्रॅक होऊन जाईल. इवन मी पण व्हिडिओ बनवलेले, पण मी त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर कंटेंट देण्याचाच प्रयत्न केलेला आहे. आणि मी इवन भरपूर ठिकाणी मी पण ट्राय करून बघितलं, अरे काहीच देत नाही ते कंटेंटमध्ये. ते फक्त त्यांचे कमेंट्स, लाईक्स आणि शेअर्स वाढवण्यासाठी ही गोष्ट करत असतात फक्त. ही गोष्ट मी खूप जास्त बघितली यूट्यूबवर. इवन यूट्यूबवर जे चांगली मेहनत करताय, जसे स्मार्ट प्रोग्रामिंग नावाचं जावा पुस्तकसाठी एक चॅनल आहे. अजून दुसरं तुम्ही जर बघितलं तर आपलं कोडर आर्मी रोहित नेगीचा भारी चॅनल आहे. ते खूप चांगलं काम करतं, पण त्यांच्या याला व्ह्यूज काय थोडे कमी दिसतात मला ॲज कम्पेअर टू बाकीच्यांपेक्षा. म्हणजे आहे पण जे बाकीच्यांना नाही ते त्यांना नाही आलं ना. आणि मला एवढं माहिती, जे मुलं लाँग टर्म म्हणजे यूट्यूबवरून जे अभ्यास करताय ना तेच टिकणार आहे. जे इंस्टाग्रामवरून अभ्यास करताय ना ते कधीच टिकणार नाही. ही गोष्ट सांगतो. त्यांचं नॉलेज पण तुम्ही चेक करा, ते कधी पण काय लाँग टर्ममध्ये जास्त काळ त्यांना काही क्वेश्चन विचारले फिरून फारून तर ते जमणार नाही. कारण त्यांनी कोणतीच गोष्टी प्रॉपरली स्टडी केलेलीच नसते. एक रील बघितलं तेवढं हा झाला अभ्यास झाला, 15 सेकंड 1 मिनटं, किंवा ते एखादी रील मोटिवेशन बघून थोड्या वेळ बघतील ते लेक्चर आणि नंतर सोडून देतील. आणि ह्या गोष्टीमुळे काय होऊन जातं माहिती का, तुम्ही तुमच्या गोलला कधी अचीव करू शकणार नाही. आणि कुठंतरी आपले मुलं काय मागं पडताय या गोष्टींमध्ये, खूप लवकर डिस्ट्रॅक्ट होत आहे. मला माहिती कॉलेजमध्ये काहीही शिकवत नाही. कोणतंही कॉलेज मी म्हणणार नाही की खूप चांगलं आहे खूप वाईट आहे, पण बऱ्याचशा कॉलेजमध्ये कोणती गोष्ट शिकवली जात नाही प्रॉपर आलं ना. आणि आपल्या कॉलेजची स्थिती तर अजून अवघड आहे. बाहेरचे तर मी विचार पण नाही केलेला आहे. आपल्या इकडूनची अशी तर बाहेरचं काय असेल. तर मुलं आहे ना कुठंतरी भरकटले. त्यांना त्यांचं मेन गोल कळत नाही, मेन आपल्याला काय करायचं हे कळत नाही. आजच्या टायमिंगला एवढी कॉम्पिटिशन होऊन गेली मार्केटमध्ये की तुम्ही एक चूक जरी केली तरी तुम्ही कितीतरी लाखो मुलांच्या मागं चालले जातात आले ना. आणि डेली जे कन्सिस्टन्सी ठेवत नाही तर त्यांचं तर काही विषयच नाही इथं की नाही टिकणार भाई तुम्ही आले ना. तुमचं फर्स्ट इयर आहे, काही मुलं सेकंड इयर आहे, काही थर्ड इयर आहे, काही BA. बरेचसे मुलं कॉलेजमध्ये बघतो की 500 आणि 1000च्या संख्येनेच आता कम्प्युटर AIDS IT मिळून एवढे स्टुडंट यायला लागले. आणि प्लेसमेंट बघा तुम्ही, यावेळेचं प्लेसमेंट रेशिओ प्रत्येक कॉलेजमध्ये कमी आहे. 50 ते 100, 50 ते 100, 500 मधून 50 ते 100 असे प्लेसमेंट होतात. अजून तुम्ही चांगले कॉलेज जरी घेतले ना तरी 70 पैकी 8 आणि 9 10 Tier 3 Tier 4 कॉलेजची अशी हालत आहे, Tier 2 कॉलेजची अशी हालत आहे. तुम्ही बघा तुमच्या कोणत्या कॉलेज आहे आणि त्या कॉलेजमध्ये किती कंपन्या येतात, थोडा विचार करा या गोष्टीचा. मी म्हणत नाही की तुम्ही जॉबच करा आलं ना. आजच्या AIच्या युगामध्ये तुम्ही कोणती पण मार्केट कधी पण उभं करू शकता आलं ना.
पण मेन विषय असा आहे की त्या ठिकाणी आपल्याला टिकण्यासाठी आपण काहीतरी वेगळं काम केलं पाहिजे आणि ते वेगळं काम करण्यासाठी आपल्याला आधी स्किल आले पाहिजे. म्हणजे आपल्याला गोष्टी शिकण्यासाठी खूप जास्त टाईम द्यावा लागतो. मी असं म्हणत पण नाही की माझा कोर्स केला किंवा कोणी अजून दुसरा कोर्स केला की त्यांचा कोर्स केला म्हणजे तुम्ही शिकून सगळं काही करशाल, नाही. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की जे तुम्ही भरकटताय ना इकडं तिकडं तिकडं इकडं कॉलेज हे ते, आणि मेन आपला जो गोल आहे ते तुम्ही जे विसरताय ना हे तुम्हाला खूप जास्त महागात पडणार आहे. आत्ता नाही पण जेव्हा तुमची डिग्री झाली किंवा काही तुम्ही पासआउट झाले आणि जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारेल समाज की काय केलं व तुम्ही काय सांगशाल की डिग्री मिळवली किंवा काय मिळवली, किंवा मी फक्त आता BCA झालं आहे माझं, इंजिनिअरिंग झालं आहे आता तुम्ही जी पण डिग्री मिळवली ते डिग्री कशासाठी मिळवली, काहीतरी पर्पज हेतूनच घेतला असेल ना की मला नोकरीला लागायचं आहे किंवा मला स्वतःचा बिझनेस उभा करायचा आहे किंवा मला एखादी स्वतःची कंपनी टाकायची आहे. तर मला काय करावं लागणार आहे आता, ह्या ज्या ही डिग्री झाल्यानंतर किंवा ते 3 ते 4 वर्ष दिल्यानंतर आता काहीतरी मी स्टेबल करणार घरच्यांना. मला माहिती माझे जेवढे पण विद्यार्थी मला बघताय जे माझ्याशी कनेक्टेड आहे ते मोस्ट ऑफ दी काही शेतकरी गरीब घराच्या बॅकग्राऊंडमधून येतात, गावाकडून जे काहीतरी मोठं स्वप्न करण्याच्या हेतूनही काम करत आहे त्या साईडचेच जास्त मुलं आहे आले ना. आणि मोस्टली मी हे काम त्याच्यासाठी चालू केलं होतं की आपले जे मुलं आहे त्यांच्यापर्यंत एज्युकेशन भेटलं पाहिजे. कारण मी पण एक काय साधारण घरामधून एक शेतकरी कुटुंबामधूनच मी माझं सर्व काही आता थोडंफार जे पण माझं तयार झालेलं आहे, मी असं म्हणत नाही खूप जास्त तयार झाले, काहीच नाही, अजून खूप जास्त काम करायचं आहे आपल्याला. मी एंटरटेनचे व्हिडिओ टाकत नाही त्याच्यामुळे माझ्या वेळेला काही यूज येणार नाही. मी हळूहळूच काम करतो आहे कारण मी बघतो आहे की कोडिंगमधले बरेचसे मोठे चॅनल आहे जे खूप मोठे झालेले आहेत आणि माझं असं एवढं पण नाही की त्यांच्या इतकं, पण माझं आहे की ॲटलिस्ट मी जे काम करतो आहे ना ते आपल्या मुलांपर्यंत पोहोचणं खूप जास्त गरजेचं आहे आणि या हेतूनच मी काम करायचं ठरवलं होतं. पण मध्ये ना जेव्हा C लँग्वेज शिकवली, C लँग्वेजला माझं अजून पण मुलं व्हिडिओ बघताय भरपूर कॉलेजमधून, इवन पायथॉनचे पण व्हिडिओ बघताय. पण आता मी पायथॉनची जी सिरीज आहे ना ती तिथे स्टॉप करून दिलेली. आता मी नवीन सिरीज स्टार्ट करतो आहे. कशासाठी, एक पायथॉन विथ AIML म्हणजे की AIMLचा मी कोर्स लॉन्च करतो आहे. हा पूर्ण 1 वर्ष कोर्स चालणार आहे. याची खूप जास्त डिमांड पण होती, मी पोल पण घेतले, जवळपास 2-3 हजार जणांनी स्टोरी बघितली तर त्याच्यापैकी जवळपास 1501 मुलांचं डिमांड ही AIMLसाठीच होती आणि AIMLचं कुठंही प्रॉपर रिसोर्स नाही. आणि मी मागच्या 4 ते 5 महिन्यापासून ह्या गोष्टीवर खूप जास्त काम करतो आहे. माझं कंटेंट बनवतो आहे मी AIMLचं, म्हणजे नोट्स वगैरे बनवलेलं आहे मी खूप जास्त. म्हणजे कंटिन्युअसली काम चालू आहे. जिथं मला चांगलं भेटतं आहे, जिथं मी चांगलं शिकता येईल, जे बुक्स मला रेफर करता येतात तिथून सगळं कलेक्ट करून एका ठिकाणी मराठी भाषेमध्ये तुम्हाला मी हा कोर्स देण्याचा प्रयत्न करणार आहे. पण तिथं पण मेन इश्यू येऊन जागेल की फीज काय असेल बुवा असं. तर कोणतीही फीज नाही, माझी फक्त तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की माझी फी म्हणजे तुमची कन्सिस्टन्सी आहे. म्हणजे की तुम्ही जेवढे जास्त कन्सिस्टन्सीने राहणार, जेवढे जास्त तुम्ही मुलं टिकवणार, जेवढे जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करून तुम्ही एक बॉन्ड बनवशाल तेवढं जास्त काय तुम्ही जास्त टाईम टिकशाल. अजून एक ट्रिक सांगायची तुम्हाला, जसं की कन्सिस्टन्सी कशी ठेवायची. जसं की तुमच्यामध्ये एक ग्रुप बनवा तुमचा, जे अभ्यास करणारे मुलं त्यांच्यामध्येच तुम्ही राहा. मेन आहे की अशी लोक तुम्ही निवडा की जे लोक सेम फील्डचे, की जसं की तुम्ही बघा की ज्यांना AIML करायचं आहे, मग AIML करायचं आणि तुम्ही 5 लोकांचा एक ग्रुप बनवा आणि डेली माझ्या कोणती गोष्ट शिकता किंवा दुसरीकडून कुठं पण शिकत असेल त्यांचा ग्रुप बनवा. एकमेकांसोबत ती गोष्ट शेअर करा आणि एकमेकांना शिकवण्याचा प्रयत्न करा. कोणाला काही नवीन गोष्ट समजली असेल प्रॉपर तर तो तुम्हाला समजेल, आणि जर तुम्हाला एखादी चांगली गोष्ट समजली असेल तर ती तुमच्या मित्रांना समजा. म्हणजे सगळे सोबत घेऊन काय खूप जास्त प्रगती होईल. आणि मेन म्हणजे इन्व्हायरमेंट क्रिएट राहील, म्हणजे की तो करतोय अरे आपण पण करायला पाहिजे. इन्व्हायरमेंट क्रिएट राहणं खूप गरजेचं आहे. बरकुटू नका कुठेही कॉलेजमध्ये कोणाच्या नादी लागत नका बसू. आपल्याला जे काम करायचे त्या कामाकडेच लक्ष द्या. पुढं जाऊन बेरोजगारी खूप मोठं संकट राहणार आहे. पण त्या बेरोजगारीमध्ये तू एकच गोष्ट टिकल, ते म्हणजे काय की जो स्वतःवर काम करतोय आजच्या टायमिंगला, जे असेच काहीतरी पास व्हायचं म्हणून होत आहे, असंच टाईमपास डिग्री घ्यायचं म्हणून घेत आहे, त्यांना काही घेणं देणं नाही की कुठं काय झालं आहे कुठं काय नाही. त्यांचा एकच उद्देश राहतो की काय, कुठे इंस्टाग्रामवर काही झालं, कुठं काही गोष्ट झाली की तिथे लगेच जाऊन हे करणं, हंगामा करणं, हे कष्टी करणं. मेन गोल ओरिएंटेड मुलांसोबत राहण्याचा प्रयत्न करा आले ना. आणि मेन म्हणजे ना कन्सिस्टन्सीने राहा. कारण जे गरीब मुलं आहे, शेतकऱ्याचे मुलं आहे, त्यांनी थोडं लक्ष द्या. कारण आपल्याला शेतीसोबतच या नवीन गोष्टी पण शिकायच्या आहे. आपल्याला शेतीसोबतच दुसरा साईड बिझनेस पण उभा करायचा आहे.
ही गोष्ट लक्षात ठेवा. शेती आपल्याला सोडून चालणार आहे का? नाही. जसं की माझे वडील पण शेतकरी, तर मी पण काय आहे की माझं पण एकच ध्येय आहे की मी नाशिकमध्ये माझं काहीतरी असं चांगलं काहीतरी इन्स्टिट्यूट वगैरे चांगलं मला उभं करायचं आहे. आणि मेन म्हणजे काय की माझं घरी शेती पण मला त्यासोबतच सांभाळायची, कारण आपल्याला ते सोडून चालणार नाही, कारण आपला जन्मच तिथून सुरुवात झालेली, आपल्याला ते सांभाळावंच लागणार आहे. आलं ना. मेन आहे की तुम्ही आता थोडं सिरियसली घ्या. ही जी पण गोष्ट बोलतोय मी, कोणती स्क्रिप्ट लिहून नाही आणलेली, कोणतीही तयारी करून नाही आलेलो मी, की मला जे वाटतंय मनामध्ये ती गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करतोय. आणि कुठं पण कोणत्या डायरेक्शनला मूव नका करू तुम्ही. तुम्हाला जी गोष्ट करायची नाही ती मनापासून करा आणि सुरुवात करा. मेन म्हणजे की मी बघतोय की भरपूर साऱ्या मुलांची अजून बेसिक पण क्लिअर नाही. पण ठीक आहे, आता तुम्ही फर्स्ट इयरला असाल तर बेसिकपासून आत्तापासून जर तयारी केली तर येणार 1 ते 1.5 वर्षामध्ये तुम्ही माझ्यासोबत जर चालले तर नक्की तुमचं काय सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. दुसरी गोष्ट म्हणजे की मी जे आत्तापर्यंत सिरीज लॉन्च केलेल्या होत्या, त्या सिरीज लॉन्चिंगचं काय झालं पुढं ते तुम्हाला मी सांगतो. की जसं की मी आत्तापर्यंत काय CPP, DSA, जावा, पायथॉन आणि नंतर काय AIML डबल अजून मी जावा फुल स्टॅक मोस्ट ऑफ दी एवढं प्रॉमिस केलेलं होतं. जावा फुल स्टॅक किंवा जावा DSA आणि बाकीचे ऑपरेटिंग सिस्टीम, कम्प्युटर नेटवर्क, DBMS ते पण आहे. OS, DBMS, कम्प्युटर नेटवर्क आणि ॲप्टिट्यूड. तर एवढ्या सगळ्या गोष्टी आहे. आता मला या गोष्टी काही कारणास्तव मी फक्त इथं व्यवस्थितपणे कंप्लीट करू शकलो आहे. नाही मी अजून CPP घेतलं आहे, ना डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदम घेतलं आहे, नाही मी अजून जावा घेतलं आहे. पायथॉन मी थोडंफार घेण्याचं ट्राय केलं आहे. AIML मी ऑलमोस्ट म्हणजे की आता मी स्टार्टच करणार आहे. आणि आता जर मला कोणी आडवा आला तर त्यांना सगळ्यांना आडवा करून पुढं जाण्याची तयारी मी ठेवलेली आहे. की म्हणजे मी जॉब जरी सोडायची वेळ आली तरी मी सोडून देणार आहे. आता माझं हे आता थोडं मोठं करावं लागेल. कवर आपण मराठी माणसांनी कायम दुसऱ्याला घाबरूनच काम करायचं. कधीतरी आपल्या मनाची पण इच्छा बघितली पाहिजे, आपण पण आपल्यावर काम केलं पाहिजे. म्हणजे की माझं एज नाही एवढं अजून, मी 2003चा माझा जन्म आहे आणि जस्ट मागच्या वर्षीचं असं समजा की माझं एज्युकेशन चालत असताना पण मी माझं यूट्यूब चॅनल हे चालू केलेलं आहे. आणि माझ्यामध्ये एक गोष्ट मला पॉझिटिव्ह दिसली की मी एक्सप्लेन चांगलं करू शकतो, म्हणून मी त्याच्यावर काम करतो आहे. पण लवकर माणसाला मोठं व्हायचं असेल तर लवकर डिसिजन घेणं खूप जास्त गरजेचं आहे. तुम्ही पण काही तुम्हाला आयुष्यामध्ये घडवायचं असेल तर तुम्ही पण असे डिसिजन घेत चाला. माझ्या घरचे पण मला म्हणतात, अरे तू तुझ्या मनात जे आलं ते करून राहतो बुवा, असं म्हणजे की थोडंसं की माझं असं आहे की मला जे पाहिजे नाही ते मी मिळून राहतो असं आहे. आलं ना. काही गोष्टी नाही मिळत, काही गोष्टी मिळतात, पण कधी कधी माणसाने असं पण गोष्टी ठेवणं गरजेचं आहे. नाही तर काय होऊन जातं की आपली गाडी ना कायम कम्फर्ट झोनमध्येच अडकून जाते. कम्फर्ट झोनला सोडून आपल्याला बाहेर यायचं आहे. माझं पहिल्यापासून हेच हेतू आहे की अरे जे व्हायचं ते होईल, आपण आपली रिस्क घेऊन मोकळं होऊन जाऊ. कारण एकच जिंदगी राहते माणसाला आणि त्याच्यामध्ये पण तुम्ही असा विचार करत बसले की हे होईल का नाही, ते होईल का नाही, हे असं केलं का होईल का नाही, ते जावं जे व्हायचं ते होईल. आलं ना. एकदा तरी आपण ट्राय केलं पाहिजे. आलं ना. आता ह्या गोष्टी ज्या आपल्या बाकी राहिलेल्या CPP, DSA, जावा, पायथॉन, AIML, जावा फुल स्टॅक, जावा DSA, OS, DBMS, कम्प्युटर नेटवर्क आणि ॲप्टिट्यूड. तर आता थोड्याशा गोष्टी तुम्ही सावरून घ्या की माझ्या या गोष्टी काही डिस्टर्ब झाल्या काही कारणास्तव. पण आता मी परत एकदा फुल फॉर्ममध्ये यूट्यूबच करायचं ठरवलेलं आहे. मी पूर्णपणे यूट्यूबच करायचं ठरवलेलं आहे. या यूट्यूबमध्ये मी सगळ्यात मेन म्हणजे की C लँग्वेज तुमची व्यवस्थितपणे कंप्लीट केलेली आहे. खूप जास्त व्यवस्थितपणे कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला आहे मी. ज्यांनी अजून पण बघितलं नसं, ज्यांची पहिली प्रोग्रामिंग लँग्वेज जर तुम्हाला शिकायची असेल तर C लँग्वेजपासून स्टार्ट करू शकता तुम्ही. आणि राहिलेल्या गोष्टी बाकीचे त्या गोष्टीपेक्षा मला आजच्या टायमिंगला सर्वात जास्त ट्रेंडिंग जी लँग्वेज वाटते ती म्हणजे पायथॉन. आणि याच्यानंतर सर्वात जास्त जो ट्रेंडिंग मला कोर्स वाटतोय तो AIML, जो फ्युचर म्हणजे की आता जे फर्स्ट इयरला आहे, सेकंड इयरला आहे, थर्ड इयरला आहे त्यांच्यासाठी सगळ्यात बेस्ट कोर्स पुढे जाईल तो राहील पायथॉन फुल स्टॅक किंवा पायथॉन बेसिस जो कोर्सेस राहतील ते जास्त चालतील. मग सर तुम्ही म्हणशाल सर जे बाकीच्या गोष्टींसाठी इच्छुक होते जसं की CPP विथ DSA, जावा विथ DSA आणि काय जावा फुल स्टॅक, पायथॉन फुल स्टॅक,
आणि मन स्टॅक यांचं काय होईल मग? यांना तुम्ही शिकवणार आहे की नाही? एकच लक्षात ठेवा, मी एका टायमिंगला एकच काम करू शकतो. मेन म्हणजे की मल्टिपल कामं करायला गेल्या ना कन्सिस्टन्सी नाही राहत, म्हणजे की तुमचं एक मेन फोकस नाही राहत. मल्टीटास्किंग केली ना काहीतरी एक डिस्टर्ब तुमचं होऊन जातं. आलं ना? तर आता सगळ्या गोष्टी हळूहळू येतील, पण मेन टार्गेट ह्या वर्षीचं पूर्ण माझं 2026चं जे टार्गेट आहे, जर मला मोठं काहीतरी करायचं असेल किंवा आपल्या चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, मराठी माणसापर्यंत चांगलं क्वालिटीचं कंटेंट जर मला पोहोचवायचं असेल, तर हा कोर्स सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. आधी लॉन्च करणं, याला कंप्लीट करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि मेन म्हणजे की लूटमार खूप जास्त चालू होणार आहे, तर त्याच्यापेक्षा आधीच मी तुम्हाला सजेस्ट करतो की आपला कोर्स करा. याच्यामध्ये तुम्ही गोष्टी तुम्हाला पहिल्या 8-10 दिवसांमध्येच कळेल की मी कोणत्या लेवलचं पायथॉन शिकवते. आणि शेड्यूल काय असेल हे पण मी तुम्हाला सांगून देतो की हप्त्यामधून फक्त 2 ते 3च लेक्चर मी इथं टाकणार आहे. कारण याचे जे टॉपिक आहे त्याचे मला प्रॉपर कंटेंट तयार करायला, तुमच्यापर्यंत प्रॉपर गोष्टी पोहोचवायला मला हप्त्यामध्ये 3 दिवस तरी काय पाहिजे की फक्त प्रिपरेशन आणि तुमचे कंटेंट नोट्स बिट्स बनवायलाच व्यवस्थित टाईम भेटला पाहिजे. म्हणून हप्त्यामधून 2 ते 3 लेक्चर्स टाकणार आहे. हा जो कोर्स आहे, हा कोर्स चालेल तुमचा कंप्लीट 12 महिने. जसं की मार्चमध्ये स्टार्ट केलं तर पुढच्या मार्चपर्यंत किंवा मार्च एंडिंगपर्यंत तो संपून जाईल. आल्या ना? हळूहळू गोष्टी करायच्या आपल्याला. कारण मला माहिती तुमची कन्सिस्टन्सी जर तुटली ना तुटूनच जाते. माझी तर यावेळेस नाही तुटणार, यावेळेस शक्यच नाही तुटणं. यावेळेस तुटली तरी मी तुम्हाला सांगेल, गॅरंटी देतो, हा कोर्स मी कंप्लीटच करून राहील, तो पण 12 महिन्याच्या आत. भले मला 3च्या ऐवजी 6 लेक्चर जरी आठवड्यात घ्यायला लागले तरी चालते. आलं ना? याचा कंप्लीट रोडमॅप ऑलरेडी मी AI इंजिनियर म्हणून टाकलेलं आहे, किंवा मी कंप्लीट AIMLचं कंप्लीट रोडमॅप पण मी पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा कोर्स मी आधी संपवणार आहे, 1 वर्ष पूर्ण याच्यावर फोकस करणार आहे. नंतर नेक्स्ट इयरला आपण ह्या कोर्सेसवर फोकस करू, म्हणजे नेक्स्ट 2 इयर्स. लोक C++ DSAला 1 वर्ष लागून जातो, एवढ्या गोष्टी. जावा DSA किंवा C++ DSA 1 वर्ष कंप्लीट लागून जातो. म्हणजे 6 महिने तुमचे फक्त कॉन्सेप्ट शिकवायला नंतर जातं आणि 6 महिने तुम्हाला काय लीड कोडचे प्रॉब्लेम करण्यामध्येच जातात. आलं ना? तर ही गोष्ट आहे टफ. जावा फुल स्टॅक, पायथॉन फुल स्टॅक आणि मन स्टॅक यांचं पण गोष्टी आपण घेऊन येऊ. पण थोडंसं इथलं मार्केट थोडंसं आता टफ झालेलं आहे ॲज अ फ्रेशर्ससाठी पण. आणि एक बेसिक पाया जर म्हटलं तर याचे जे गोष्टी शिकवणारे हिंदी यूट्यूब चॅनल पण खूप जास्त आहे. मराठी यूट्यूब चॅनल पण एक आहे मला माहिती जावा फुल स्टॅकसाठी. त्यांचं पण तुम्ही चांगलं करू शकता. बऱ्यापैकी त्यांनी घेतलेलं फुल स्टॅकसाठी तुम्ही त्यांना आत्ता रेफर करू शकता जर आता तुम्हाला शिकायचं आहे. पण जर तुम्ही कंप्लीट पायथॉन AIML किंवा त्याच्यानंतर आपण ट्राय करू डेटा ॲनालिटिक्स आणि डेटा सायन्स या गोष्टी घेण्याच्या. आता बरेचसे मुलं म्हणत होते की सर डेटा ॲनालिटिक्स घ्या. डेटा ॲनालिटिक्ससाठी पण खूप भारी यूट्यूबवर चॅनल आहे, ते तुम्हाला मी सजेस्ट करू शकतो. डेटा सायन्ससाठी कॅम्पस एक्स नावाचा एक यूट्यूब चॅनल आहे, खूप जास्त भारी आहे, तुम्ही तो सजेस्ट करू शकतो. डेटा ॲनालिटिक्ससाठी WS क्यूब टेक नावाचं यूट्यूब चॅनल आहे, तो तुम्ही करू शकता. आलं फ्रीमध्ये त्यांनी खूप भारी कंटेंट टाकलेले आहे. मला ही जी कमतरता आहे ना ही फील करायची आधी मराठीमध्ये, नंतर पुढे जाऊन अदर लँग्वेजमध्ये पण आपल्याला ते शिकवायचे. पण आधी मी मराठीमध्ये तुम्हाला शिकवणार आहे. आलं ना? कारण आधी आपल्या पोरांना गोष्टी या समजल्या पाहिजे. आले ना? तर हे झालं आपलं काय सगळा प्लॅन. येणाऱ्या 2027 पर्यंत या गोष्टी मला आधी संपवायच्या आहे. आणि ॲप्टिट्यूडचा विषय, ॲप्टिट्यूड मुलांचे राऊंड निघत नाही. ॲप्टिट्यूडसाठी पण मी सुरुवात केली होती, पण काही कारणास्तव मला प्रॉब्लेम येत आहे की माझ्याकडे दुसरा कंटेंट क्रिएटर नाही. तर ॲप्टिट्यूड किंवा माझ्याकडे जो माणूस मला मदतीला येणार होता तो आता नाही आहे, त्याच्यामुळे ॲप्टिट्यूडचं थोडंसं थांबवावं लागेल मला. जेव्हा मला टाईम भेटेल तेव्हा नक्की मी त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल, पण सध्या ॲप्टिट्यूडसाठी थांबा. मेन जो फोकस आहे तो आधी इथं द्या. इथं खूप जास्त दिवसापासून मेहनत करतो आहे आणि माझी गॅरंटी की तुमच्यापर्यंत जी पण गोष्ट पोहोचल ती एकदम प्रॉपर वेनेच पोहोचल. आलं ना? तर आता हळूहळू आपल्याला काय करायचं आहे, गोष्टी चालवायच्या. आणि लक्षात ठेवा, सेट टाईम T=0. मी अलक पांडेला खूप जास्त मानतो, म्हणजे की फिजिक्स मी त्यांच्याकडून शिकलेलो आहे. अलक पांडे माझे टीचर होते ते. सॉरी मी एकेरी उल्लेख केला, पण अलक पांडे माझ्यासाठी खूप जास्त मोटिवेशन आहे. खान सर माझ्यासाठी खूप जास्त मोटिवेशन आहे. त्यांना बघूनच माझ्यामध्ये एक असं मोटिवेशन जागृत झालं की आपण पण यूट्यूबवर काहीतरी करू. हळूहळू ही गोष्ट मी करतो आहे. तर अलक सरांची एक लाईन आहे की तुमचं जी पण गोष्ट मागं डिस्टर्ब झालेली त्याला विसरून तुम्हाला एक नवीन सुरुवात करायची आहे.
जी पण गोष्ट तुमची खराब झालेली आहे, तुम्हाला एक नवीन सुरुवात करायची असेल तर तुम्ही लगेच सेट टाईम T=0. जसे की माझी काही गोष्टी खराब झाल्या मागच्या 2 महिन्यापासून, की रेग्युलरली आपल्या इंस्टाग्रामवर कंटेंट पडत नव्हतं. दुसरी गोष्ट म्हणजे की यूट्यूबवर आपल्या गोष्टी प्रॉपर येत नव्हत्या. तर मला असं कुठेतरी वाटलं की अरे आपल्याकडे जेव्हा 100 सबस्क्रायबर होते तेव्हा आपण कन्सिस्टन्सी होती, आता कशी काय कन्सिस्टन्सी केली आपली आलं ना. आता नाही, आपल्याला परत रिस्टार्ट करायची सगळ्या गोष्टी. तुम्ही पण माझ्यासोबत मोटिवेशननी तयारी राहा. कॉलेजच्या कामासोबत पण आपले कोर्स हे मॅनेज झाले पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि कुठेही क्लासमध्ये पैसे वेस्ट करत नका बसू. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तरी तुम्हाला करायची गरज नाही. आणि ज्या दिवशी वाटलं तुम्हाला कोर्समध्ये पैसे इन्व्हेस्ट करायला, तर मी स्वतः येऊन सांगेल की तुम्ही आता इथे या गोष्टीमध्ये शिका, इथे इथे इन्व्हेस्ट करा, या गोष्टी करा. पण तुम्ही एवढे पैसे देऊन देता ते समोरच्या व्यक्तीला, ते स्किल शिकायचं वेगळीच गोष्ट आहे. ते पैशाचं भरताच आपला कार्यक्रम होऊन जातो. म्हणजे की आपण त्यांना एवढं आपलं मानून घेतो की हे आपल्याला जॉबच लावून देणार आहे, पण तसं काही होत नाही. सगळं काही जे काही करायचं ते तुम्हालाच करायचं. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, बाकीचं बघू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि एक मनातली गोष्ट तुमच्यापर्यंत मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कोणतंही असं नका समजू की कोर्स बिर्स सेल करायला आलो आहे, मी अजूनपर्यंत नाही केले. आलं ना. असाच सपोर्ट देत राहा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काहीतरी मोठं लॉन्च करू. आलं ना. तर थँक्यू सो मच, ऑल द व्हेरी बेस्ट.